नमस्कार, कसे आहात? मस्त ना? मस्तच राहा, खुश राहा, आनंदी राहा। प्रथम तुम्हा सगळ्यांचं मी माझ्या YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत हीच मी श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करते। चला तर आम्हा सगळ्यांचा आवडता महत्त्वाचा सण म्हणजे होळीचा सण आज आलेला आहे। चला तर आमच्याकडे होळी कशी साजरी केली जाते ते मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करणार आहे। चला तर मंडळी, सर्वात जास्त भारतात आवडता सण म्हणजे होळीचा मानला जातो। होळीच्या सणाला आपल्या महाराष्ट्रात शिमगा असं सुद्धा म्हणतात आणि हा सण फाल्गुन महिन्यात हुताशनी पौर्णिमेला खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। आमच्या खानदेश भागात होळीचा सण हा 2-3 दिवस तर नक्कीच मनवला जातो। तुमच्याकडे कसा हा सण मनवतात ते सुद्धा मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा। आणि आमच्याकडे संध्याकाळी होलिका दहन सुद्धा केले जातात। लाकडं गोवऱ्या सगळ्या एकत्र आणतात। गावाकडे तर असंच पद्धत आहे। आमच्याकडे सगळ्या ज्या लाकडं गोवऱ्या त्या एकत्र आणतात आणि होळी ही पेटवली जाते आणि होळीला छान नैवेद्य सुद्धा दिला जातो। तुमच्याकडे होळी कशी होते ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा। चला मी आता चहा ठेवलेला आहे। चला तर मी आता गावात जाते, कारण मला छोटी मोठी होळीसाठी जी शॉपिंग लागणार आहे ना ती करणार आहे आणि मी काय शॉपिंग केली ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल। छान असं टी शर्ट घेतलेलं आहे, कारण तिला आताच कपडे घेतले त्याच्यामुळे म्हटलं ते नको काही जास्त खर्च असं, मग मी तिला आहे ना फक्त व्हाईट कलरचा टी शर्ट आणलेला आहे। खूप छान आहे, हे बघा खूप सुंदर असा टी शर्ट आहे। याची फक्त 150 रुपये किंमत आहे आणि तिच्याकडे ऑरेंज कलरची जी पॅन्ट आहे ना ती घालेल ती याच्यावर, आणि व्हाईट कलरची सुद्धा आहे तिच्याकडे। हे बघा माझा खूप फेवरेट कलर आहे हा। त्याच्यानंतर शंभूला सुद्धा दोघींना सेमच आणलेलं आहे। शंभूला सुद्धा टी शर्ट आणलेलं आहे मी। हे बघा म्हटलं शंभूच्या मापाचं भेटतं की नाही, पण नक्की सेम भेटलं दोघींना। मंडळी मी आता जाते होळी पूजनासाठी, कारण आता आमच्या सोसायटीमध्ये होळीची पूर्ण तयारी झालेली आहे। त्या ठिकाणी मी आता जाते, माझा ताट वगैरे सुद्धा रेडी झालेला आहे। चला तुम्हाला मी दाखवते। हा माझा नैवेद्य झालेला आहे रेडी। चला तर मंडळी, खूप दिवसापासून विचार करत होते की मला घरघंटी पाहिजे होती, त्याच्यामुळे मी बाहेर गावात गेली आणि छान असं घरघंटीचं शॉप होतं, ते घरघंटी सुद्धा मी त्या ठिकाणी घेतलेली आणि खूप छान छान विविध कंपन्यांची या ठिकाणी 8 चक्क्या होत्या आणि मी नटराज कंपनीमध्ये घेतलेली आहे 6.5 किलोची। छान बघू शकता विविध या ठिकाणी गॅसच्या ज्या शेगड्या असतात त्या सुद्धा होत्या। त्याच्यानंतर मिक्सर, विविध 8 चक्क्या या बऱ्याचशा काही होत्या।
चला तर मंडळी, आजचा दिवस आमचा खूप छान गेला, खूप छान होळीचं पूजन सुद्धा झालेलं आहे. चला तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय बाय.